नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आणि माझे शेतकरी बांधवांचे सुद्धा. तर चला मंडळी, आज आपण बघणार आहोत की ज्वाकी हरभराची क्वालिटी कशी आहे आणि हरभरा कसा पेरला आपण आणि किती दिवस झाले हरभरा पेरून. आणि जवळजवळ एका एकरात मागच्या वर्षी 10 पोते हरभरे हे ज्वाकी आम्ही घेतले आहे आणि काही विराटसुद्धा हरभरा होतं, तर ते पण सुद्धा हरभरा 11 पोतेपर्यंत झडती घेतली. तर कशी या ठिकाणी काळजी घेतली होती आणि कशा पद्धतीनं पाणी वगैरे दिलं, खत कोणतं वापरलं, तर ते तुम्हाला मी थोडक्यात माहिती देते. परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हाच आपल्याला कळेल. आणि कसं की माहिती ही आपल्याला पूर्णपणे भेटण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. तर चला मग आता. तर हे बघा मंडळी, हे ज्वाकी हरभरा पेरेल आहे. तर एकरी जवळजवळ 37 किलोपर्यंत हरभरा ज्वाकी हे बी पाळलं होतं ना. असं आपला ज्याप्रमाणे सोयाबीनचा सवा असतो त्याचप्रमाणे हे हरभरा पेरलं आहे. आणि पहिले आम्ही याच्यावर सुपर फॉस्फेट हे खत फेकलं. त्यानंतर शेत उभं करून घेतलं आणि नंतर जे ट्रायकोडर्मा पावडरची फवारणीसुद्धा घेतली. कारण भरपूर वेळेस काय झालं की शेतात बुरशी लागत होती आणि हरभरासुद्धा उबळत होता. त्यामुळे ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे अगोदरच. म्हणून ट्रायकोडर्मा पावडरची पूर्ण शेतात फवारणी घेतली आणि बियालासुद्धा ती पावडर लावली. तर अशा पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी घेणं सुरू आहे. तर हरभरासुद्धा इतकं व्यवस्थित निघलं. आणि कसं आता हरभऱ्याला वातावरण एकदम पोषक आहे, कारण थंडीसुद्धा सुटली आणि थंडी खूप महत्त्वाची असल्यामुळे हरभऱ्याचं पोषण वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे. तर चला आता तुम्हाला मी दाखवते की हरभरा आपला कसा आहे आणि क्वालिटीसुद्धा कशा प्रकारे दिसून येत आहे. आणि खरोखर मंडळी, कमीत कमी शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर नक्कीच आपण जर अशी काळजी जर घेतली तर चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न हे घेऊ शकतो. तर कसं आहे की पाणी द्यायची सुद्धा जी पद्धत आहे तर ती बी तुम्हाला मी थोडक्यात सांगून देते. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की आता हरभरा हे जास्तीत जास्त प्रमाणात हे उबळत आहे आणि उबळ जर एकदा हरभऱ्याला जर लागली तर ती औषधींनीसुद्धा थांबत नाही आणि तीच उबळ आपल्याला कमी करायची आहे. त्यामुळे हरभऱ्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर पाणी कशा पद्धतीनं द्यायचं आणि हरभऱ्याला जर उबळ लागली तर आपलं उत्पन्न त्या ठिकाणी घटत असतं. आता खर्च तर शेतीवर भरपूर करावा लागतो की असं थोडं की हरभरा उबळल्यानंतर फवारणी कमी घ्यावी लागते. तर जेवढ्या शेतात आपल्याला फवारणी करायची, औषध टाकायचं तेवढं टाकावंच लागतं. त्यामुळे काय होतं की खर्च भरपूर होऊन जातो आणि उत्पन्न कमी होतं. म्हणून ते आपल्याकडून झालं नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगते. तर चला तुम्हाला हरभरासुद्धा दाखवून देते. तर हे बघा मंडळी, आता हे हरभरा असा आता झाला आहे. तर याला पेरून 15-16 दिवस झाले, म्हणजे 3 हप्ते पूर्ण झाले आहे. तर बघा, आता या हरभऱ्याला सध्या पाणी द्यायचं नाही, कारण पाणी कसं एकदम हलकं एकदाच पाणी दिलं पेरल्यानंतर आणि हरभरा त्या पाण्यावर उगून आला. जर कसं असतं हरभऱ्याचं, आपण जर जास्तीत जास्त पाणी जर दिलं तर या ठिकाणी हरभऱ्याला उभं लागण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते आणि हरभरा जास्त पाणी सहन करू शकत नाही त्याची मुळी, कारण मुळी त्या ठिकाणी कुजते आणि हरभरा आपला पिवळा व्हायला सुरुवात होतं. म्हणून आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की पहिले जरी पाणी द्यायचं म्हणलं तर हलक्या स्वरूपाचं या ठिकाणी आपल्याला पाणी हरभऱ्याला द्यायचं आहे. ते म्हणजे पहिले आम्ही जवळजवळ 4-4 तासच पाणी दिलं आणि 4-4 तासात आपले टप्पे बदलले. व्यवस्थित पाणी हरभऱ्याला बसल्यामुळे झालं काय की व्यवस्थित हरभरा आपला निघून आला. आणि आता हरभऱ्याला 3 हप्ते झाले, तर आता कोळपणी करण्यास हरकत नाही, कारण कोळपणी केल्यानंतर जी भर हरभऱ्याला बसणार आहे आणि भर बसल्यानंतर काय होणार की हरभऱ्याला भर बसेल आणि त्यानंतर आपल्याला 45 दिवसानंतर हरभऱ्याला एक हलक्या स्वरूपाचं पाणी द्यायचं आहे. कारण या ठिकाणी आपल्याला कसं जास्त पाणी हरभऱ्याला शेवटपर्यंत बी द्यायचं नाही, तर एकदम हलक्या स्वरूपाचं पाणी कोळपणी झाल्यानंतर बी द्यायचं आहे. आणि याने कसं की नंतर फुटवे फुटण्यास हरभऱ्याला चांगल्या प्रकारे सुरुवात होईल.
तर आपल्याला हरभऱ्याला चांगल्या प्रकारे फुटवे फुटण्यासाठी एक टॉनिक आणि एक असं फुटवे फुटण्याचा औषधीची फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर कसं आहे ना मंडळी, की हरभऱ्याला कोळपणी झाल्यानंतर पाणी द्यायचं. आता पाणी द्यायचं नाही. आता या हरभऱ्याला 3 हप्ते झाले पेरून, तर क्वालिटी इतकी छान हरभऱ्याची आहे. आणि कसं की पहिलं बी हलक्या स्वरूपाचं पाणी दिलं. आता कोळपणी करून घ्यायची आणि त्यानंतर सुद्धा 4-4 तासच हलक्या स्वरूपाचं पाणी द्यायचं आहे आणि नंतर एक फवारणी घ्यायची चांगल्या व्यवस्थितपणे फुटवे फुटवण्याची आणि एक टॉनिकची. तर अशा प्रकारे आपल्याला हरभऱ्याची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे आणि व्यवस्थासुद्धा घ्यायची आहे. तर बघा, जर समजा आपण हरभऱ्यानंतर फुलं लागले, फुलाच्या काळात जास्त पाणी हरभऱ्याला द्यायचं नाही. फुलं लागल्यानंतर कसं की थोडं हलकं पाणी आपल्याला हरभऱ्याला द्यायचं आहे आणि त्या हलक्याच पाण्यात आपला मालसुद्धा पकणार आहे. तर जास्त पाणी हरभऱ्याला द्यायचं काम नाही. पेरणीपासून तर आपलं हरभरे काढणीस येऊस तर फक्त 4च पाणी हलक्या स्वरूपाच्या हरभऱ्याला द्यायचं आहे. अशी जर व्यवस्था जर घेतली तर नक्कीच मंडळी आपल्याला कमीत कमी एका एकरात 9 पोत्या लोक झडती हरभऱ्याची लागणार आहे. ज्वाकी हरभऱ्याची तर नक्कीच लागणार आहे. आता आम्ही मागच्या वर्षीच 10 पोते प्रमाणे हरभरे या शेतात घेतले. तर जे समजा आपलं विराट हरभरा आहे, तर विराट हरभऱ्याचं सुद्धा असंच आहे. त्या पण हरभऱ्याला जास्त प्रमाणात पाणी द्यायची गरज नाही आणि त्याला पण असं हलक्या स्वरूपाचं हरभऱ्याला जास्त पाणी चालत नाही. 8-8 तास जर तुम्ही पाणी जर दिलं तर इतकी ओल हरभऱ्याला चालत नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त उबळ हरभऱ्याची या ठिकाणी सुरू होते आणि उबळ आपल्या तर मंडळी, जर आपण अशा प्रकारे जर हरभऱ्याची जर काळजी घेतली, व्यवस्था घेतली आणि हरभऱ्याला कसं की आता कोणत्याही प्रकारचं खत द्यायचं नाही, विऱ्या काहीच फेकायचं नाही. कारण हरभरा हे जास्त वाढलं नाही पाहिजे. त्याची वाढ पण कशी कमी असल्या की माल जास्त लागतो. ही सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता डवरपाळी करून घ्यायची, एकदा निंदण करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला फुटवायचं औषधची फवारणी घ्यायची आहे आणि नंतर हलक्या स्वरूपाचं पाणी द्यायची. अशी जर व्यवस्था जर आपण जर शेवटपर्यंत जर हरभऱ्याची घेतली तर कमीत कमी शेतामध्ये आपण नक्कीच जास्तीत जास्त उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकतो. तर मंडळी, याच्यासाठीच हा इतका महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि खरोखर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असाच नवीन शेतातील ब्लॉग घेऊन येईल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. येथेच हा ब्लॉग एंड करते. तोपर्यंत बाय बाय.